खऱ्या अर्थाने वारी आम्हाला काय शिकवते, तर आम्ही म्हणतो की जग आता जवळ येतं आहे. अगदी मोबाईलसारख्या माध्यमातून काही क्षणामध्ये माणसं म्हणजे परदेशातला व्यक्तीही आम्हाला समोरासमोर संवाद साधू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने वारी काय शिकवते, तर फेसबुक, व्हॉट्सअपसारखी माध्यमं तर आमच्या हातात आहेत, परंतु त्याच्याही पेक्षा अनोळखी माणसांच्या समूहामध्ये राहत असताना, या व्यक्तींच्यामध्ये राहत असताना अनेक अनोळखी माणसं एकत्रित येऊन अतिशय प्रेमाने, गुण्यागोविंदाने ज्या ठिकाणी राहतात, ती म्हणजे वारी आहे. अतिशय एक चांगलं माध्यम म्हणून आज आम्ही वारीकडे पाहू शकतो की लोकांना एकत्रित येण्याकरता आणि त्यातून आनंद निर्माण होण्याकरता, समाज घडवण्याकरता, खऱ्या अर्थाने जगण्याकरता काही मूल्यांची आवश्यकता असते. ती मूल्ये आम्हाला वारी या ठिकाणी शिकवते. शिस्त, तरुणांच्या आजच्या काळात पाहायला गेलं तर तरुण हा अतिशय महत्त्वाचा घटक हा समाजातला आहे. गुरुवर्य चैतन्य महाराज एक वाक्य सांगत असतात की ज्ञानोबारायांसोबत वारी का केली पाहिजे. त्याचं कारण आहे, माऊली हे वारी करत असताना अतिशय म्हणजे गीता हे तत्त्वज्ञान आमच्यासमोर त्या ठिकाणी मांडलं, परंतु गीता ही वाचत असताना, ऐकत असताना खऱ्या अर्थाने सांगणारे श्रीकृष्ण परमात्मा हे तरुण आहेत, ऐकणारे अर्जुन हे तरुण आहेत आणि त्याच्यावरती टीका लिहिणारे ज्ञानोबा ते सुद्धा तरुण आहेत. मग ही 3 तरुण मिळून जर जगाला हे तत्त्वज्ञान देत असतील, तर आज आम्ही वारीला येत असताना लोक 50च्या पुढून त्या ठिकाणी वारीला येतात. परंतु खऱ्या अर्थाने वारी ही तरुणांकरता माध्यम आहे. ती 50शीत नाही, तर मला वाटतं ती वयाच्या 10व्या, 12व्या, 15व्या वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही वारीत आलं पाहिजे आणि त्या वारीचा आनंद लुटला पाहिजे. खऱ्या अर्थाने वारी हे अतिशय चांगलं माध्यम आमच्या जगण्याकरता आम्हाला दिलेलं आहे. मी तर म्हणेल, आमच्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर किंवा महाराष्ट्रात अशी काही कुटुंब असतील, भारतात अशी काही कुटुंब असतील की विज्ञान आम्हाला सांगतं जगण्याकरता अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा आम्हाला सांगितल्या. परंतु मी तर असे म्हणेल की महाराष्ट्रात काही कुटुंब अशी आहेत की त्यांना जगण्याकरता, ती ऊर्जा वर्षभर मिळण्याकरता अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबत 4थं माध्यम हे खऱ्या अर्थाने वारी आहे. वारीशिवाय ते कुटुंब जगू शकत नाही. म्हणजे वारी हे आमच्या जगण्याकरता ऊर्जा देणारं माऊलींच्या सान्निध्यात, कारण रामकृष्ण हरी एका मंत्रावरती खऱ्या अर्थाने आळंदी ते पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास, असं पायी चालायला गेलं तर माणूस चालू शकत नाही, परंतु या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये दिवसभर चाललं तरी थकवा येत नाही. ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनातली वारीची सगळ्यात मोठी शिदोरी आहे. तर अशा शिदोरीने महाराष्ट्र अशा पिढीमुळे येणाऱ्या काळातही श्रीमंत होत राहील, अशी ही वारी जगत राहा, जगवत राहा आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ती नक्कीच चांगला आदर्श निर्माण करण्यासाठी मदत करत राहील. अशी ही आमची वारी आणि असे आमचे वारकरी. रामकृष्ण हरी.